एकदम कुरकुरीत आणि झटपट स्नॅक. कुरमुरे हलके भाजून घ्यायचे, अगदी मंद आचेवर भाजून घ्यायचे. तोपर्यंत कुरमुरे भाजेपर्यंत आपण सुकी चटणी बनवूया. त्यासाठी कोथिंबीर, पुदिना, 3 ते 4 हिरवी मिरची, 2 छोटे अद्रकचे तुकडे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धी वाटी डाळे आणि चवीनुसार मीठ. मिक्सरला पाणी न घालता कोरडंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. कुरमुरे चांगले कुरकुरीत झाले आहेत. एका भांड्यामध्ये कुरमुरे म्हणा किंवा चुरमुरे म्हणा, सवयीनुसार काहीही म्हणा, एक बारीक चिरलेला कांदा, बारीक कापलेला टोमॅटो, भाजलेले शेंगदाणे आपल्याला खमंग भाजलेलेच वापरायचे आहेत, कोथिंबीर, मीठ, चवीनुसार लाल तिखट, चाट मसाला, फ्रेश बनवलेली सुकी चटणी. मी इथे 2 चमचे घालते. सुकी चटणी 8 ते 10 दिवस फ्रीजमध्ये चांगली राहते. थोडीशी खारी बुंदी, 3 ते 4 सुक्या पुऱ्या हाताने थोड्याशा कुस्करून घालायच्या. बारीक शेव आणि वरून लिंबू पिळायचं. आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. कुरकुरीत भेळ तयार आहे. लगेचच खायला घ्यायची आहे. तुम्ही शेवपुरीचा व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलवरती आहे, तो तुम्ही पाहू शकता. भेटूया लवकरच. तोपर्यंत काळजी घ्या. घरच्यांसोबत, स्वतःचीही.